नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपल्यासमोर एक महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभागाचा एक GR आलेला आहे। राज्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग भेटणार यासाठी प्रशासकीय मान्यता देणार आहे। त्याच्या संदर्भात महत्त्वाचा GR आपल्या समोर आलेला आहे। नक्की हे दप्तर कोणाला भेटणार, कशा पद्धतीने भेटणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमधील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर म्हणजे स्कूल बॅग देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। GRची दिनांक तुम्ही पाहू शकता 13 फेब्रुवारी 2026 हा GR आहे। नक्की या GR मध्ये शासन निर्णय काय झालं हे आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, या बालकांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 हा राज्यामध्ये 1/4/2010 पासून लागू झालेला आहे। त्या कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्राप्त झालेला आहे। तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शाळांमध्ये आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरण, उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देऊन मुलांना 21व्या शतकातील प्रमुख कौशल्य आत्मसात केलेल्या अशा समग्र अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यावर भर दिलेला आहे। त्या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। बघा, शासन निर्णय काय झालेला आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे या उपक्रमाअंतर्गत 165 कोटी इतक्या निधीची मर्यादेत मोफत दप्तर पुरवण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे। परंतु आता हे दप्तर कोणाला भेटणार? बघा, शालेय विद्यार्थ्यांना जी महानगरपालिकेच्या अंतर्गत जी मुले आहेत त्यांना प्रत्येक वेळी दप्तर भेटत असं इथं म्हणण्यात आलं आहे। त्यामुळे त्या मुलांना आता भेटणार नाही। तर इथं फक्त बघा, त्यांनी नमूद केल्याप्रमाणे शासकीय ज्या संस्था आहेत, पुढं पाहूया। बघा, आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 29/9/2011 व अन्वये सन 2011-12 या आर्थिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, सायन्स किट, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क बेंच, शैक्षणिक साहित्य इत्यादी या योजनेसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। शालेय दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्यामुळे यासाठी खर्च यामधून भागवणे शक्य आहे असं म्हणण्यात आलेलं आहे। तर बघा, याच्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक साहित्य पुरवणे याच्या अंतर्गत आता शाळेतील म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत, संस्था आहेत, त्या शाळेतील आणि संस्थेतील मुलांना शालेय शिक्षण संच याच्यातून दप्तर, त्यांना शाळेचं दप्तर मोफत भेटणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। हा GR बघा, तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर हा GR पाहू शकताय। अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे। आता GR हा शालेय म्हणजे 1ली ते 8वीच्या मुलांसाठी काढला, पण असाच GR अंगणवाडीच्या मुलांसाठी देखील काढणे अपेक्षित आहे। कारण की आता हा GR निघाला तो बघा 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी निघाला, परंतु असा GR अंगणवाडीसाठी सुद्धा निघावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा। आपल्याला माहिती आहे की आपली बहुतांश या ज्या अंगणवाड्या आहेत त्या झोपडपट्टी एरियामध्ये आहेत, त्यामुळे मुलांना तिथे दप्तरांची खूपच कमतरता भासत आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यासाठी देखील असाच GR निघावा तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करा। माझ्या मतानुसार तर 1ली ते 8वीच्या मुलांना भेटले ही चांगली गोष्ट आहे, परंतु अंगणवाडीमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी मुले आहेत त्यांना देखील हे साहित्य भेटणे तितकेच गरजेचे आहे असं मला वाटते। महिला व बालविकास विभागाने याची नक्कीच दखल घेऊन अंगणवाडीतील बालकांसाठी नक्कीच दप्तरांची व्यवस्था करावी अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।